नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण आज अत्यंत महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत, जी जीएमसी भरती, महाराष्ट्रातील सर्व्हिस जीएमसी या भरतीबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती बघा काय आहे, तर पहिली माहिती बघू, जीएमसी भरती संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास जीएमसी प्लस महानगरपालिका आरोग्य खात्यात सुद्धा गड्डच्या जागा निघतात। कक्ष सेवक वगैरे, क्षकिरण परिचर ह्या सगळ्या असून भरपूर पदं आहे, 25 ते 30 पदं असतात, त्यांच्या जागा निघतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 28 महानगरपालिका आहे, त्यापैकी आतापर्यंत जवळपास 7 ते 8 महानगरपालिकेच्या जागा सुटल्या आणि जीएमसीच्या सुद्धा जवळपास 5-6 जीएमसीच्या जागा आल्या। अजून पुन्हा जीएमसीच्या जागा निघाल। जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ठीक आहे। याबाबत आपण बघणार आहोत की पहिला पॉइंट असणार आपला, पगार कुठे जास्त मिळतो, पगार किती असतो आणि कोणत्या भागात जास्त, म्हणजे शहरी भाग असेल जसं मिरज सांगली निघाली, त्यानंतर मुंबई आहे, पुणे आहे, यापैकी कुठे जास्त पगार मिळतो। दुसरा पॉइंट असणार आपला, प्रमोशन किती वर्षांनी होतो, प्रमोशन जॉईन झाल्यानंतर किती वर्षांनी प्रमोशन भेटतं। त्यानंतर कोणत्या टॉपिकवर प्रश्न हे जास्त प्रमाणात विचारला जातं, IBPS मध्ये आणि TCS मध्ये, ह्या सगळ्या बाबी बघू। तत्पूर्वी माझा परिचय देतो, मी सुशील पवार, आरोग्य विभागामध्ये गड्डमध्ये यामध्येच कार्यरत आहे, आरोग्य विभाग ठाणेमध्ये, ठीक आहे। आता ही झाली माझ्याबद्दल माहिती। जर कोणाला माझ्याकडे एक प्रश्नसंच तयार केलेत मी, असे 4 आहेत, 4 प्रश्नसंच 99 रुपयाला असेल आणि त्या 4 प्रश्नसंचामध्ये एक प्रश्नसंच 2023चा असेल, ज्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं 23ला, तो जसेच्या तसे प्रश्नसंच असणार आणि 3 मी स्वतः तयार केले, जे IBPSने आणि TCSने वारंवार प्रश्न विचारले, जे रिपीटेड होतात असे प्रश्न मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे 99 रुपयामध्ये। त्यासाठी तुम्हाला माझा मोबाईल क्रमांक आहे 787503 4127 7875034127। त्यानंतर आता पहिला पॉइंट बघू आपण, पगार कुठे जास्त मिळतो। बघा, जीएमसी नांदेडची सुद्धा आता वॅकन्सी निघाली, 40-45 काहीतरी जागा निघाल्या नांदेडमध्ये, जी आधी झाली एक्झाम गड्डची, परत जागा निघाल्या गड्डच्या, त्यासाठी सुद्धा हे उपयोगी पडणार। त्यानंतर मिरज सांगली ज्या जागा निघाल्या त्यासाठी, त्यानंतर ससूनची आता एक्झाम होणार आहे, त्यानंतर इकडे मुंबई जीएमसी सुद्धा जागा सुटल्या आणि ठाणे महानगरपालिकेची सुद्धा ज्यांची एक्झाम असेल गड्डची, त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे। आणि येणाऱ्या भरतीसाठी, येणारे महानगरपालिका असेल, जीएमसी असेल, त्यासाठी सुद्धा एक प्रश्नसंच अत्यंत उपयोगी ठरणार आहे। बघा, तर पहिला पॉइंट बघू, पगार कुठे जास्त भेटतो। तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, आपण सगळं हे कशासाठी झटापटी करतोय, पेमेंटसाठी। तर पेमेंट हा शहरी भागात जो डेव्हलप एरिया आहे तिथे जास्त पगार असतो। उदाहरणार्थ, तुम्ही जर आता सपोज इथे मुंबईला जीएमसी मध्ये लागला तर तुम्हाला इन हँड 26,000 म्हणजे 26,000 इन हँड पगार येणार तुम्हाला, सगळं कापून बिपून, ठीक आहे। त्यानंतर दुसरं, जर तुम्ही त्याच ठिकाणी तुम्ही जीएमसी सांगली किंवा मिरजला इथे सिलेक्ट झाले तर तुम्हाला इन हँड 22,000 ते 23,000 रुपये येणार। मग 22,000 पर्यंत, 21-22,000 पर्यंत या दरम्यान तुम्हाला तिथे सॅलरी येणार। म्हणजे 4-5 रुपयाचा काय डिफरन्स असतो। अजून एक गुड न्यूज सांगतो, या 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन लागणार आहे। 8वा वेतन म्हणजे एकदम खतरनाक चान्स असणार आहे, जे बेसिक सॅलरी वाढून जाणार। आता आपली बेसिक सॅलरी असणार 15,000, जे गड्डचे पद आहे 15,000 आहे, काही OT अटेंडंट जो ऑपरेशन थिएटरमध्ये असतं त्यांच्यासाठी 18,000 आहे। मग ती सॅलरी जवळपास दुप्पट होणार। बेसिकमध्ये किती होणार? दुप्पट, म्हणजे 15चे 30 होणार। 30 झाले, त्याच्यामध्ये HRA DA 0 होतो, पण बाकीच्या अलाउन्स जे असतात ते सगळे वाढून भेटतात। म्हणून तुम्ही जर 1 जानेवारी 2026 पासून आता येणाऱ्या 3-4 महिन्यात तुमची सॅलरी ही दुप्पट होणार। इन हँड तुम्हाला 40+1000 म्हणजे जवळपास 45,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। म्हणून गड्ड म्हणजे काही नॉर्मल नाही आहे, उलट सगळ्या गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी अवेलेबल असतात, ठीक आहे। हे झालं। आता बघू की पगाराबद्दल सांगितलं तुम्हाला। दुसरा पॉइंट आहे, प्रमोशन किती वर्षांनी होते। तुम्ही जर जॉईन झाले, तुम्ही फक्त 10वीच आहे, कोणी 12वी असेल, त्यांचं प्रमोशनाला वेळ लागतो। प्रमोशनासाठी, प्रमोशन हे जर सपोज एखाद्याने शिपाई पद जॉईन केलं आणि एखाद्याने क्षकिरण परिचर, एखाद्याने प्रयोगशाळा परिचर किंवा सेवक असे जॉईन केले, जर तो शिपाई असेल तर त्याला प्रमोशन म्हणून क्लार्क होता येते, ज्युनियर क्लार्क ज्याला बोलतो आपण, पण त्याला ग्रॅज्युएशन पाहिजे, टायपिंग पाहिजे। आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर आमची टायपिंग नाहीये,
ग्रॅज्युएशन जरी असेल मग तुम्ही जॉईन झाल्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट कुठूनही भेटतं व्यवस्थित, म्हणजे मान्यताकृत इथून तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट काढू शकता. मराठी 30, इंग्रजी 40. ठीक आहे, हे झालं. आणि जर एखादा किरण परिचरसाठी असेल तो पोस्ट आणि त्याचं जर एखादं म्हणजे BSc झालं असेल किंवा रेडिओलॉजी कोर्स असतो किंवा किरण एक्सरेचा कोर्स असतो तो 1 वर्षाचा, तो जर झालेला असेल तर तो म्हणजे किरण वैज्ञानिक सायंटिफिक असिस्टंट म्हणजे एक्सरे टेक्निशियन जो असतो ना, सायंटिफिक टेक्निशियन असिस्टंट बनू शकतो. याचा पगार भरपूर असतो टेक्निकल ह्याच्यात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जर एखादा प्रयोगशाळा परिचरमध्ये असेल तो सुद्धा DMLT वगैरे झालं असेल किंवा त्याचा लॅबचा कोर्स झाला असेल पॅरामेडिकल वगैरे, मग त्याला सुद्धा त्या फील्डमध्ये प्रमोशन भेटते. मग असं नाही का त्यांना क्लर्क नाही बनता येत का, त्यांना क्लर्क सुद्धा बनता येते किरणवाल्यांना आणि प्रयोगशाळावाल्यांना. पण ते जर कोर्स असेल तर त्यामध्ये त्यांचा चांगला ग्रोथ होतो. ठीक आहे. प्रयोगशाळा सगळ्यांना होता येतं. गव्हर्नमेंटचा नियम आहे तुम्हाला 3 वर्ष सेवा पाहिजे प्रमोशनसाठी. किती? कमीत कमी 3 वर्ष सेवा पाहिजे. त्यानंतर पण 3च वर्षात होतं का, तर नाही, कमीत कमी 4 वर्ष लागतात. किती लागतात? 4 वर्ष. नियमाने 3 आहे पण 4 वर्ष जातात प्रमोशनसाठी. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर एक टॉपिक आहे की प्रश्न कोणते विचारतात. आता बघा, जर इथे ससून जी आहे, ससून आहे मिरज सांगली, IBPS एक्झाम घेणार आहे. कोण घेणार आहे? IBPS. त्यामध्ये गणितावर जास्त भर असतो. जे गणित असतं ना त्यावर. आणि बुद्धिमत्ता नसते का? असतं. पण गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही सेवल असतात, म्हणजे लेवलमध्ये असतात. 25 प्रश्न जर असेल तर त्यापैकी गणिताचे जवळपास 15 प्रश्न असतील आणि बुद्धिमत्तेचे 10 असतील. IBPSचा पॅटर्न आहे हा. ठीक आहे. आणि जर TCS जर असेल तर त्यामध्ये 25 पैकी तुम्हाला जवळपास 20 ते 25 पर्यंत तुम्हाला पूर्ण काय भेटणार, तर बुद्धिमत्ता टॉपिक भेटणार. ठीक आहे. इंग्रजीमध्ये पण सिलेबस आहे. आता सिलेबस ज्या व्यक्तींनी माहीत नाही त्यांनी म्हणजे लक्षात घ्या, 25 मराठी ग्रामर, 25 इंग्रजी ग्रामर, 25 गणित आणि बुद्धिमत्ता आणि 25 प्रश्न GK प्लस इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये हे असतं काय, करंट अफेअर, चालू घडामोडी. आणि करंट अफेअर जर करायचं असेल आत्ताच्या पेपरसाठी तर जानेवारी टू ऑगस्टपर्यंत करा करंट अफेअर, जे आता एक्झाम होणार आहे ससूनची. ठीक आहे. त्यासाठी आता एक्झाम कधी होणार हे बघून घेऊ आपण. पहिला पॉईंट, एक्झाम बघा, ससून मिरजची एक्झाम जवळपास नोव्हेंबरपर्यंत होणार. नोव्हेंबरमध्ये होणार एंडपर्यंत. ठीक आहे. आणि जे हे आहे आपलं पुणे ससून विभागाची ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार. मुंबईची नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक्झाम होऊन जाणार. नांदेडची आत्ताच जागा सुटली आहे तर नांदेडसाठी जवळपास डिसेंबर एंडपर्यंत होईल एक्झाम. ह्या 2025मध्येच हे करायचं. त्यांना 26पर्यंत पोरांना जॉईनिंग देऊन द्यायचं आहे. ठीक आहे. ही झाली माहिती. टेस्ट सिरीज जे क्वेश्चन सेट आहे ते घ्यायचं असेल तर मोबाईलवर संपर्क करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला टेस्ट सिरीज भेटेल. धन्यवाद.